नमस्कार, मी ज्ञानेश्वरी ब्रह्मदेव खाली. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. खरंच आपण सर्वजण खूप महान देशामध्ये राहतो ना, आणि हे मी नाही, या देशाचा इतिहास सांगतो. कारण या देशाचा इतिहास हा खूप महान, वीरतेचा, त्यागाचा, बलिदानाचा, शौर्याचा आहे. पण एवढा महान इतिहास असलेल्या या देशाचा वर्तमान देखील तसाच टिकून आहे का, हे जरा पाहूया. आपण आपल्या देशाला विश्वगुरु म्हणतो ना, मग विश्वगुरु असलेल्या या देशामध्ये शिक्षण व्यवस्थेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात देखील भ्रष्टाचाराची कीड का? नॅशनल लेवलचे पेपर लीक होत आहेत, त्याचं कारण काय? आता झालेल्या नीट पेपर लीकमुळे 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्याला जबाबदार कोण? कारण सिस्टम तर जबाबदार नाही. कारण सिस्टम इतकी जबाबदार असते तर अशा घटना घडल्याच नसत्या, आणि अशा एक नाही हजार घटना घडत आहेत. आज आपल्या भारतामध्ये अशा AIच्या या काळामध्ये आज आपल्या भारतामध्ये 8,985 गावांमध्ये साधं मोबाईल नेटवर्क पोहोचलं नाही. 4,218 गावांमध्ये अजून पिण्याच्या पाण्याची सोय नाही. भारत माता म्हणल्या जाणाऱ्या या देशामध्ये दरवर्षी 29,000 रेप केसेस फाईल होतात. कृषी प्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भारतामध्ये 36% शेतकरी हा दारिद्र्य रेषेच्या खाली आहे, आणि 10,000पेक्षा जास्त शेतकरी हा या शेतीमध्ये मिळालेल्या निराशतेला कंटाळून आत्महत्या करत आहे. मग याला जबाबदार कोण? युवांचा देश म्हणल्या जाणाऱ्या या भारतामध्ये या भ्रष्टाचाराने व्यासलेल्या व भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या या शिक्षण व्यवस्थेला कंटाळून 14,500पेक्षा जास्त युवा हा आत्महत्या करत आहे. या सर्वांना जबाबदार कोण? कारण या सिस्टमच्या विरोधात बोलणारा, आवाज उठवणारा युवा हा तर कॉक्रोच म्हणून संबोधला जातो, आणि या सिस्टमच्या विरोधात जाऊन प्रश्न करणारा नागरिक हा अँटी नॅशनल डिक्लेअर केला जातो. मग अशा वेळी याच्या विरुद्ध आवाज कोण उठवणार? कारण आपल्या देशाचा, आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजेच मीडिया, पत्रकारिता, जी ऑलरेडी शांत आहे. आता झालेल्या 2026च्या प्रेस फ्रीडम इंडेक्सनुसार आपल्या भारताची 180 देशांपैकी 157 रँक आहे, म्हणजेच 31.96%. मग जर जगातील सर्वात मोठी लोकशाही बाळगणाऱ्या देशामध्ये मीडियासारखाच अत्यंत महत्त्वाचा घटक जर धोक्यात असेल, तर खरंच आपण स्वतंत्र आहोत का, की पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने वळत आहोत, हे जरा तपासण्याची गरज आहे. Why in our India uneducated people have power to decide the future of educated people? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हा भारत कोणी एकाचा नाही, हा भारत इथल्या प्रत्येक नागरिकाचा आहे. किंवा भारत म्हणजे फक्त हिमालयांच्या दऱ्यांखोऱ्यांपासून ते कन्याकुमारीपर्यंतचा प्रदेश म्हणजे भारत नाही, तर इथला प्रत्येक नागरिक म्हणजे भारत आहे. मग या भारताची सुव्यवस्था राखणं देखील इथल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. याच्यावरती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खूप छान वाक्य म्हटलं होतं की देहाकडून देवाकडे जाताना हा देश लागतो, आणि या देशाचे आपण देणं लागतो. मग हीच ती वेळ आहे या देशासाठी काहीतरी करण्याची, आपली कर्तव्य बजावण्याची, भारताच्या या बिघडत चाललेल्या सुव्यवस्थेला सावरण्याची, भारताच्या या लोकशाहीला पुन्हा एक बळकट आणि नवीन स्वरूप देण्याची, आणि पुन्हा या भारताला एकतेचा आणि विश्वगुरु बनवण्याची, एकतेचे एक उत्तम उदाहरण टिकवून ठेवण्याची. याच्यावरती खूप सुंदरशी कविता मी लिहिली आहे की भ्रष्टाचाराच्या वाऱ्यामध्ये हा तिरंगा थोडासा झुकला आहे. भ्रष्टाचाराच्या या वाऱ्यामध्ये हा तिरंगा थोडासा झुकला आहे, कारण इथला नागरिक हा जातीच्या, धर्माच्या आणि भाषेच्या वादामध्ये गुंतला आहे. म्हणून म्हणते, हा जात नको, द्वेष नको, मनामध्ये तिरस्काराची भिंत नको. जात नको, द्वेष नको, मनामध्ये तिरस्काराची भिंत नको. संवादामध्ये भाषेचा वाद नको. ज्या मातीमध्ये शूरवीरांनी रक्त सांडले, त्या मातीचे वारसदार आहोत आम्ही. आम्हाला फक्त हृदयामध्ये तिरंगा, मनामध्ये भारत, आणि विचारांमध्ये संविधान हवं. धन्यवाद.